बातमी आहे जालन्यातून। जालन्यामध्ये एका पीएसआयने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। जालन्यात ही घटना घडली आहे। पीएसआय पठाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। या आत्महत्येचं कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत कृष्णा केंडे आहेत। कृष्णा, नेमकं काय कारण आहे, काय प्रकार घडलाय? विलास, पीएसआय पठाडे हे रात्री कंट्रोल रूमला ड्युटीला होते आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका सहकार्याला फोन केला की माझी मनस्थिती ठीक नाही, मला घ्यायला ये। आणि दुसरीकडे कंट्रोल रूमच्या बाजूला काही वेळ चालले आणि त्यांनी स्वतःचं जे रिव्हॉल्वर आहे त्यातनं त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। त्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे आणि त्यांची जी सुसाईड नोट देखील मिळाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यातनी साधारण जी माहिती मिळते की त्यांच्यावरती एक चुकीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं या ठिकाणी त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। मात्र पीएसआय सारख्या अधिकाऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ यावी ही मोठं दुर्दैव मानावं लागेल, कारण की ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं त्यांच्यावरच अशा प्रकारे कायद्याचे गुन्हे खोटे दाखल झाल्याचं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये जर पाहिलं आपण तर काही दिवसांपूर्वी जालन्याचं ते आमदाराचं प्रकरण असेल आणि त्यानंतर आता हे दुसरं सुसाईड प्रकरण असेल, त्यामुळे जालन्यातल्या पोलिसांवर नेमका दबाव कुठला आहे किंवा कशा पद्धतीने तिथे काम होतं यावरती प्रश्नचिन्ह मात्र या सगळ्या घटनेनंतर निर्माण होतंय। विलास, खरंय। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जालन्यातली ही धक्कादायक बातमी, पीएसआयने स्वतः आत्महत्या केली।